सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वप्रथम सर्वांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. आजच्या दिनी 500 शूरवीरांना कोटी कोटी वंदन. आज 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष जणू एक सणच झाला आहे नाही का? हा सण संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गुरूंना महापुरुषांना वंदन करून आपण करत असतो. त्रिसरण पंचशिलाचे स्वर जुळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. एक वेळ नाही तर दोन वेळा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूस आज आम्ही वरळी पोलीस कॅम्पातील महिला अभिवादन करून नवीन वर्षात सुरुवात करीत आहोत. बोला तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा विजय असो. चला तर मग या नवीन वर्षाची सुरुवात जपानी बुद्ध विहाराला मानवंदना देऊन करूया. जय भीम, नमो बुद्धाय. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली. चला तर मग जाणून घेऊया या जपानीज बुद्ध विहाराबद्दल थोडक्यात माहिती. मुंबईतील वरळी पोद्दार हॉस्पिटल समोर हे जपानी बुद्ध विहार असून त्याचे नाव निप्पोझान म्योहोजी असे आहे. गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्ध विहार सर्वांचे लक्ष वेधून घेते. या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते. सन 1931 ते 38 दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली हे बुद्ध विहार बांधले. सन 1950च्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम चालू असताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहारास भेट दिली होती. तसेच त्यांनी सभा सुद्धा घेतली होती. त्यानंतर पुन्हा 22 डिसेंबर 1951 साली या विहारात बुद्धवंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिल्याने हे विहार धम्म बांधवांसाठी एक प्रेरणास्थान झाल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत या विहाराची देखभाल जपानची निप्पोझान म्योहोजी ही संस्था करत आहे. 1976 मध्ये जपानचे भिक्खू टी मोरिता येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोजची वंदना व पौर्णिमेचे कार्यक्रम करण्यात येतात. विहारात बुद्धांच्या जीवनावरील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्याची चकाकी कमी झालेली दिसून येत नाही. येथील बुद्धमूर्ती ही अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना असून तिची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्व काही विसरून नवचैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो.